कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरणार आहे ना, तर त्याच्यामुळे कसं ते तेलाला लागू, आपल्या कढईला लागू शकतात. म्हणून आपल्याला आधी लगेच नाही करायचे. छान असे सेट झाल्यानंतर आपल्याला ते. नमस्कार, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि मंडळी, आज मी बनवणार आहे पोटॅटो बाईट्स बनवणार आहे, जे आपण आहे ना फ्रोझनवाले खातो. ते कॉस्टली पण खूप जास्त असतात, शिवाय आपण ते फ्रोझनवाले असतात आणि आपण घरच्या घरी हे अगदी इझिली आणि कमी खर्चामध्ये पोटॅटो बाईट्स आपण बनवणार आहोत. आणि ते मी कसे बनवते हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला आता आपण सुरुवात करूया पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी. तर पोटॅटो बाईट्स बनवण्यासाठी इथे मी हे 2 बटाटे घेतलेले. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पावभाजी स्मॅशरने छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. हे बटाटे अगदी कमी वेळामध्ये होणारी आपली अशी रेसिपी आहे. आणि मोस्ट ऑफ आपल्या मुलांना आजकाल हे फ्रोझनवाले पोटॅटो बाईट्स खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात. म्हणजे आपण काही वस्तू घेण्यासाठी मॉलमध्ये गेलो तर फ्रीजमध्ये ते असतात आणि मुलांना ते असं बघून असं वाटतं की ते खूप छान आहे. आपण ते, तर त्याच्यामध्ये आता आपण हे चिली फ्लेक्स आहे ते टाकून देणार आहोत. हे लसूण जे आहे आपण अगदी बारीक चाळणीवरती किसून घेतलेलं आहे. हे लसूण आपण वापरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहे. जर तुम्हाला मैदा टाकायचा असेल तुम्ही मैदा पण टाकू शकता. मी ते तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया. आणि हे जे आपण बटाटे आहेत, कच्चे बटाटे अगदी बारीक असे आपण कापून घेतलेले, जे आपल्या पोटॅटो बाईट्समध्ये असतात, सेम तसंच आपल्याला करायचं. त्याच्यामुळे अगदी बारीक मी कापून घेतलेले आहे. म्हणजे हे अगदी बारीक आपल्याला छान असे तळता सुद्धा येतील. जाड जर कापले तर अजिबात तळता येणार नाही, कच्चट कच्चट लागेल. आता आपण हे सगळं टाकून घेऊया. मी हे पाण्यात ठेवले होते, नाही मध्ये काळे पडतील म्हणून. आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. मी ते हाताच्या साहाय्याने हे छान असं मिक्स करून घेते. आता इकडे बघा, आपले मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. जसे आपल्याला बाईट्स असतात तसेच आपल्याला बनवून घ्या. किंवा जर आपल्याला एक साईज बनवायचं असेल तर आपण ते पोलपाटावरती लाटून सुद्धा बनवू शकतो. तर मी हे बघा, हे अशा प्रकारे एक एक असे बनवून घेते आणि आपल्याला छान असे डीप फ्राय करून घ्यायचे. बघा, असं सुद्धा हातावरती करून आपण एक एक असे हे करू शकतो आणि नंतर त्याला आपण शेप देऊ शकतो. बघा, असे मी एक एक शेप देते. तर मंडळी, अशा प्रकारे आपण हे बघा व्यवस्थित असे हे सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत. तर आता इकडे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेते आणि आपल्याला छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता आपला गॅसवरती आपण कढई ठेवून ती गरम करून त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला. जे छोटे छोटे आपण बटाट्याचे काप टाकलेले आहेत ना, ते सुद्धा व्यवस्थित छान असे त्याच्यामध्ये फ्राय होतील. तर आता आपण तेल टाकूया. ते तेल छान असं कडकडीत आपण गरम करून घेऊया. आता आपलं तेल आहे ना छान असं कडकडीत गरम झालं, त्याच्यामध्ये आपण हे एक एक करून हे बॉल सोड. आणि अगोदरच आपल्याला लगेच ते ना पलटी नाही करायचे. पहिला ते व्यवस्थित आपल्याला सेट होऊन द्यायचे तेलामध्ये आणि मगच आपल्याला ते पलटी करायचे. तर आता हे बघा, आपले छान असे फ्राय झाले. आपण ते काढून घेऊया. तर हे बघा, हे छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊयात आणि सगळे असे आपण तळून घेणार आहे.
तर मंडळी ते मस्तपैकी क्रिस्पी असे आपले हे पोटॅटो बाईट्स तयार झालेले आहेत आणि घरच्या घरी एकदा खूप छान असे होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. तर आणि आता सध्या पावसाळा चालू आहे तर आपल्या मुलांना आपण हे अगदी इझिली बनवून देऊ शकतो. तर आपल्या मुलांसाठी आपण हे बनवलेलं आहे. तर दिशांक तर खाऊन बघतो कसं आहे. थोडं गरम आहे हा. हे बघा आतमधून पण असं व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे आणि हे बटाट्याचे जे आपण काप टाकलेले ते पण खूप छान असे दिसत आहे. दिशांग आता सांगेल आपल्याला खाऊन कसं वाटतंय ते. गरम गरम असं केलेलं आहे तर दिशाला चटका लागे म्हणून असं फुकून देते त्याला मी. इलू सांगा कसं आहे, तुला आवडलं की? मस्त आहे, आवडलं? गरम नाही ना? ठीक आहे. मग दिशांगला सुद्धा माझे आवडलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी अगदी बनवून ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो. तर मंडळी तुम्हाला आपल्याला जर आपल्याचा पोटॅटो बाईट्सचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोणी व्ह्युअर्स आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मंडळी मस्त खा आणि सुदृढ राहा. बाय. इलू बाय करा.